गाणगापूर कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातलं तीर्थक्षेत्र. इथं सगळ्या भारतातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून भाविकांचा दत्तभक्तांचा प्रचंड ओढा असतो. गाणगापूर हे दत्त मंदिरासाठी सुपरिचित असलं तरी इथे आहे एक मठ आणि या मठाच्या भोवती फिरणाऱ्या बऱ्याच आख्यायिका. मुळात हे दत्ताचे दुसरे अवतार नृसिंह स्वामी सरस्वतींचं स्थान मानलं जातं. असं सांगण्यात येतं की नृसिंह स्वामी सरस्वतींचा जन्म महाराष्ट्रात लाडकारंजा इथं झाला. मग त्यांनी काशीला जाऊन संन्यास दीक्षा घेतली. मग आपल्या आयुष्यातली अखेरची 38 वर्ष ते गाणगापूरमध्येच होते. इथं त्यांनी मठ बांधला आणि आपल्या पादुका ठेवून गुप्त झाले. त्यांचं वास्तव्य, दत्ताचं स्थान यामुळे गाणगापूरला दक्षिण काशी असंही म्हणलं जातं. बाजूनं वाहणारी नदी, निर्गुण मठ, सुंदर गोपुर असलेली मंदिरं या गोष्टींमुळे या तीर्थक्षेत्रात कायम चैतन्य असतं. भक्तांमध्ये उत्साह असतो. पण इथे येण्याबद्दल लोकांच्या, भाविकांच्या मनात उत्सुकता असण्याचं एक कारण भक्ती असलं तरी दुसरं कारण असतं गाणगापूरबद्दल प्रचलित असलेली दुसरी गोष्ट. असं म्हणतात गाणगापूरमध्ये भूत उतरवली जातात. गाणगापूरमध्ये नेमकं काय होतं हा प्रश्न विचारलात तर इथं जाऊन आलेले लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतील. म्हणजे इथं माणसांना बांधून ठेवलेलं असतं, माणसं किंचाळतात, बरी होतात, असं बरंच काय. पण यामागचं मुख्य कारण असतं इथं दिसणारं दृश्य. निर्गुण मठात असलेल्या पादुकांच्या समोर जाताना आपल्याला डाव्या बाजूला एक मंडप दिसतो, वरून पत्र्याची शेड असलेला. इथं अनेक स्त्रिया, पुरुष, लहान किंवा तरुण मुलं मुली बसलेल्या असतात. त्यांचा श्वास जोर जोरात सुरू असतो. अंग एका लयीत हलत असतं. त्यांच्या तोंडून अस्पष्ट शब्द ऐकायला मिळत असतात. त्यात जेव्हा दत्तगुरूंची आरती सुरू होते तेव्हा या लोकांच्या अंगात अक्षरशः वारं भिनतं. बरेच लोक आजूबाजूच्या पत्र्यांवर, बॅरिकेड्सवर किंवा अगदी समोरच असणाऱ्या लोखंडी खांबावर चढतात. समोर असलेल्या पादुकांकडे बोट करून काही बाई बोलत राहतात. मला सोड, मला सोड, असा त्यांचा आवाज घुमत राहतो. त्यांचा हा आवाज जसा लक्ष वेधून घेतो, मनात किती नाही म्हणलं तरी थोडीफार धडकी भरवतो, तशीच आणखी एक गोष्ट भीती वाढवते. या लोकांचं खांबावर चढणं. मठात एक सरळ सोट उभा असणारा लोखंडी खांब आहे. त्यावर ही लोक काही क्षणात चढतात. वय, तब्येत यात कितीही फरक असला तरीही या आवेशात ही लोक खांबावर चढतात. त्याच आवेशात ओरडतातही. कधी कधी ते पादुकांच्या दिशेने झेप घेतील असंही वाटत राहतं. पण मठातल्या पुजाऱ्यांनी दत्तगुरूंचा दंड या लोकांच्या दिशेने टाकताच तेव्हा ही लोक जागेवरच थांबतात. पण हे सगळं घडतं कशामुळे? तर अशी मान्यता आहे की ज्या लोकांना भूतबाधेनं ग्रासलं आहे त्यांचा इथं आपोआप इलाज होतो. गाणगापूरच्या शक्तीमुळं भूतबाधा निघून जाते. भूतबाधेतून मुक्ती मिळते ही श्रद्धा घेऊन इथं वर्षभर अनेक लोक येतात. विशेषतः पौर्णिमा आणि इतर उत्सवांच्या दिवशी गाणगापूरमध्ये प्रचंड गर्दी असते. फक्त भूतबाधाच नाही तर गाणगापूरला आल्यावर पॅरालिसिसही बरा होतो असा समजही इथे आहे. अनेक जणांना एकदा आल्यावर त्रासातून मुक्ती मिळते तर कित्येक जण बरं वाटत नाही तोवर इथेच थांबतात, मठात सेवा देतात असंही इथले भाविक सांगतात. गाणगापूरबद्दल अजून एक गोष्ट प्रचलित आहे. तुम्ही गाणगापूरला जाताय असं समजल्यावर एखादा माणूस तरी तुम्हाला हे सांगतो, ज्या रस्त्यानं गाणगापूरला जाल त्याच रस्त्यानं परत येऊ नका. आता हा सल्ला का मिळतो याचं उत्तर शोधलं तर आणखी एक मान्यता समजली. असं सांगितलं जातं की गाणगापूरच्या वेशीत आल्यावरच भूतबाधा नष्ट होते. पण जर तुम्ही पुन्हा त्याच रस्त्यानं गेलात तर पुन्हा तेच भूत मागा लागण्याचा धोका असतो. त्यामुळं गाणगापूरमध्ये येण्याचा आणि जाण्याचा रस्ता एक नसावा. पण हा दावा खोडणारेही अनेक जण आहेत, जे सांगतात आम्ही आजवर नियमित गाणगापूरला जात आलोय पण आम्हाला कधीही अशी कुठलीही गोष्ट जाणवली नाही. एका रस्त्यानं यावं आणि दुसऱ्या रस्त्यानं जावं हे निव्वळ भ्रम आहेत. गाणगापूरमध्ये भूतबाधा उतरवली जाते या श्रद्धेचा फटकाही बसतो. कधी स्थानिकांना तर कधी इथं बरं होतील या आशेनं सोडून देण्यात आलेल्या लोकांना. मानसिक स्थिती ठीक नसलेल्या लोकांना वैद्यकीय उपचार देण्याऐवजी लोक श्रद्धेपोटी गाणगापूरमध्ये आणतात. अनेकदा इथं राहून सेवा करून बरी होतील असं म्हणून तिथंच सोडून निघूनही जातात. दुर्दैवानं काही वेळा अशा लोकांना झाडाला, खांबाला साखळ दंडानं बांधलं जातं. आरती सुरू झाली किंवा इतर कुठल्या उत्सवावेळी मोठा आवाज झाला की ही लोक चेकाळतात. तेव्हा त्यांनी स्वतःलाच इजा करून घेण्याचा धोकाही असतो. सोबतच अस्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होतो. गंभीर गोष्ट म्हणजे इथं फक्त श्रद्धेपोटी येणारेच
किंवा आपल्या नातेवाईकांना ठेवून जाणारी लोक नाहीयेत, तर कित्येक जण आपल्या वय झालेल्या पालकांना, आधार नसलेल्या किंवा नकोशा झालेल्या नातेवाईकांनाही इथं आणून सोडून निघून जातात. इथं माधुकरी म्हणजेच भिक्षा मागण्याची प्रथा असल्यानं त्यांचा जेवणाचा प्रश्न बऱ्याचदा सुटतो. आणि या लोकांना अनेकदा पुन्हा घेण्यासाठी कोणीही येत नाही. यातूनच मग अनेक गंभीर गोष्टी घडतात. ऑक्टोबर 2022 मध्ये अशीच एक घटना गाणगापूर संगमाजवळ घडली होती. दुपारच्या वेळी एका 68 वर्षांच्या महिलेला संगमाजवळ कोणीतरी आणून सोडलं. तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती, पण काही वेळ संगमाजवळ थांबल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह तिथेच पडून राहिला. गर्दीत कुणाचंही लक्ष त्या मृतदेहावर गेलं नाही आणि रविवारी सकाळी लोकांची नजर जाईपर्यंत त्या मृतदेहाचा काही भाग भटक्या कुत्र्यांनी खाल्ला होता. पण गाणगापूरमध्ये नेमकं काय होतं, तिथं गेल्यावर लोकांची मनस्थिती ठीक होत असली तर ती कशामुळे होते, या प्रश्नाचं उत्तर मिळवताना सुरुवात भूत खरंच असतं की नाही इथून करावी लागते. प्रश्नांची उत्तरं गुंता वाढवत राहतात आणि एका जागृत मानल्या जाणाऱ्या देवस्थानाबद्दलचं गूढही.